मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष म्हणून ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे। या भागातल्या नागरिकांशी बोलताना नागरिकांनी मला निवडणूक लढण्याची विनंती केली आणि त्या संदर्भात लवकरच योग्य तो निर्णय आपण घेऊ, असं संजय पांडे यांनी म्हटलंय। उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातनं महायुतीकडून उज्ज्वल निकम तर महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सूरज ओझा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सूरज, संजय पांडे देखील आता उत्तर मध्य मुंबईतनं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होतीये, तशी तयारी त्यांनी सुरू केल्याचं देखील समजतंय। सूरज, काय सांगता येईल याबद्दल? नक्की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। एबीपी माझ्याशी त्यांनी बोलताना असं सांगितलंय की तिकडचे जे नागरिक आहे, उत्तर मध्य मुंबईतले राहणारे लोक आहेत, त्यांना अप्रोच केला आणि त्यांना या निवडणुकीत लढण्यासाठी आग्रही देखील केलेला आहे। आणि हे सगळ्यांची बाजू ऐकून सध्या पांडेंनी यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाहीये, मात्र ते यावर विचार करतायत की जर नागरिकांचं असं म्हणणं आहे तर जर लढायचं असेल तर ते इंडिपेंडेंट लढणार, पण यावर ते आता विचार करतायत। कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यांनी आतापर्यंत घेतलेला नाही। ठीक आहे सूरज, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।